त्यांची विधानं सकारात्मक आहेत। राऊत साहेब, काल शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला, म्हणजे कार्यकर्ता त्यांचे मेळावे सुद्धा होतात, कार्यकर्ता संमेलन पार पडलं। त्यात शिंदे असं म्हणतात की बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागू शकतं, कुटुंबावर कारवाई करणं मला आवडत नाही, पण तुमच्याकडे दाखवलं गेलेलं बोट हे माझ्याकडे दाखवलं गेलेलं बोट असतं। विशेषतः त्यांच्या मंत्र्यांच्या संदर्भात जी त्यांची नाराजी आहे ती त्यांनी बोलून दाखवली आहे। मग त्याच्यावरती मी मत कसं काय व्यक्त करू? भ्रष्ट मंत्र्यांवर, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना घरी जावंच लागेल। मी वारंवार तेच सांगतोय। तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करता चुकीचं वागल्याबद्दल, सामान्य कार्यकर्त्यांवरती कारवाई करता, पण मंत्री आणि आमदार आणि खासदारांवरती तुम्ही का कारवाई करत नाही? माझं देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न आहे की नैतिकता या राज्यात उरली असेल आणि सरकारमध्ये उरली असेल तर जे मंत्री आपल्या आजूबाजूला पैशाच्या बॅगा रिकाम्या ठेवून सिगरेटचे धूर सोडत बसलेले आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई आणि चौकशी व्हायला पाहिजे। ज्यांनी गरीब कर्मचाऱ्यांवरती निर्घृणपणे हल्ला केला त्यांच्यावरती अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। ज्यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती 150 एकर जमीन कशी आली हे कोणाला सांगता येत नाही, अशा शिंदे गटाच्या नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे। 150 एकर जमीन कोट्यवधी रुपयाची ड्रायव्हरच्या नावावर, असं ड्रायव्हर होण्याचं भाग्य सगळ्या महाराष्ट्राला लाभो या राज्यामध्ये। बरं, एक दिवस शिंदे सुद्धा म्हणतील की भुमरे मला तुझ्या ड्रायव्हर कर, हो हो म्हणतील ते, किंवा अमित शहाकडे जाऊन सांगतील मला तुमच्या ड्रायव्हर करा, कारण अमित शहाच्या ड्रायव्हरकडे किमान मग 15,000 कोटी असतील। जर भुमरेच्या ड्रायव्हरकडे 150 कोटीची संपत्ती आहे तर अमित शहाच्या ड्रायव्हरकडे 15,000 कोटीची असेल, मग शिंदे म्हणतील मी ड्रायव्हरच होतो। सध्या ते ड्रायव्हरच आहेत। हां बोला। संजय शिरसाट कोकण मंडळाच्या लॉटरी आहेत जाहीर झालेल्या नाही, तुमचा पॉलिटिकल प्रश्न। 9.5 लाख रुपये आमदारांना घर मिळतं। आमदारांना घराची गरज आहे का? त्याच्यावरती मी आता मत व्यक्त करणं योग्य नाही। हा प्रश्न विधानसभेत चर्चेला गेला पाहिजे। संजय शिरसाट यांचं एक नवं प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी काल बाहेर आणलं किंवा उघडकीस आणलं आहे, ज्यात हजारो कोटीचा घोटाळा आहे। आम्ही आज छापलंय ते अंजली दमनिया यांनी वाल्मिकी कराडचं प्रकरण ज्या पद्धतीनं लावून धरलं तसं हे सुद्धा लावून धरावं। आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत। आम्ही विधानमंडळामध्ये अनिल परब असतील, अंबादास दानवे असतील, बरं का, त्यांनी हा विषय लावूनच धरलेला आहे। आम्ही बाहेर लावून धरलेलं आहे भ्रष्ट मंत्र्यांना। आणि मला मुख्य म्हणजे मला राळेगण सिद्धीला जाऊन अण्णा हजारेंना उठवायचं आहे। महाराष्ट्रात जी का आबादी चाललेली आहे त्याच्यामुळे अण्णा सुखात झोपले असतील तर त्यांना सांगायचं अण्णा तसं नाही आहे, चित्र वेगळं आहे महाराष्ट्रात आणि देशात, तुम्हाला आता उठलं पाहिजे, डोळे उघडले पाहिजे, एक दीर्घ श्वास घेतला पाहिजे आणि काय करता येईल एकत्र बसून तो निर्णय घेतला पाहिजे। मी अण्णांना जाऊन उठवणार आहे। माझ्यावरती जनतेने ही जबाबदारी टाकली की अण्णांना जाऊन उठवा। सर, मीरा भाईंदरमध्ये सोन्याच्या दरात कचऱ्याच्या डब्याची किंमत ठरली आहे। ठीक आहे, उद्धव ठाकरे हे नाशिक दौरा करणार आहेत का? कारण एकूण नाशिकमधली जी पक्षाची परिस्थिती बघितली, अनेक महत्वाचे पदाधिकारी सोडून गेले। काही महिन्यांपूर्वीच तुमचं एक शिबिर पार पडलं होतं, त्यानंतर तुमचे प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये गेले। ते पाहता पडझड रोखण्यासाठी नाशिकमध्ये नाही बघा, अनेक ठिकाणी पोलिसांचा दबाव आणून पदाधिकारी फोडले, अनेक ठिकाणी होत आहे। ही तात्पुरतं आहे, ही टेम्पररी फेज आहे। आम्ही विचलित होत नाही त्याच्यामुळे। नवीन कार्यकर्ते निर्माण होत आहेत, नवीन कार्यकर्ते कामाला लागत आहेत। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राचाच दौरा करावा अशी आमची अपेक्षा आणि भूमिका आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि महाराष्ट्र त्यांची वाट पाहतो आहे। पण पाऊस आहे, शेतकरी शेतावर आहेत, अशा अनेक समस्या असल्यामुळे आम्ही साधारण थोडा पाऊस कमी झाल्यावर माननीय शिवसेना पक्षप्रमुखांना महाराष्ट्रात त्यांनी एक दौरा करावा अशी विनंती करणार आहोत। उद्धव ठाकरेंनी एक मत व्यक्त केलंय की मवियापेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं गरजेचं आहे।